जन्मशताब्दी निमित्त बाळासाहेबांचा 80% समाजकारण 20% राजकारण जे त्यांचा मूलमंत्र होता त्या माध्यमातून या ठिकाणी आरोग्याचे उपक्रम असतील, शैक्षणिक उपक्रम असतील, त्याचबरोबर जे आपल्याला वर्षभर जे उपक्रम राबवायचे ते जन्मशताब्दी वर्षानिमित्त लोकाभिमुख कल्याणकारी योजना त्या राबवल्या जातील आणि जे बाळासाहेबांना अभिप्रेत होतं ते या संपूर्ण उपक्रमामध्ये असेल। आणि त्याचबरोबर मी एवढंच सांगतो की आता वचननामा आम्ही त्यांचाही पाहिलेला आहे, त्या वचननाम्यामध्ये हा कुठलाही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेखही नाही साधा। यामध्ये मराठी तरुणांसाठी शिक्षण, रोजगार, उद्योजक यांच्या धोरण राबवण्यात येईल। त्याचबरोबर महापालिका रुग्णालयाच्यात जे मी मगाशी सांगितलं बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठ उभारण्यात येईल। मराठी भाषेला अधिक समृद्ध करण्यासाठी उपाययोजना, ग्रंथालय, सांस्कृतिक केंद्राची संख्या वाढवण्यात येईल। मराठी तरुणांसाठी फेलोशिप सुरू करायची आहे। परवडणाऱ्या घरांचं धोरण मगाशी मी सांगितलं की मुंबईकर मराठी माणूस हद्दपार झाला त्याला पुन्हा आणायचं आहे। पण मला एवढंच सांगायचं आहे की त्यांच्या वचननाम्यामध्ये साधा मराठीचा उल्लेख आम्ही पाहिलेला नाही, हिंदुत्वाचाही उल्लेख नाही आहे का, आणि बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मशताब्दीचा उल्लेखही नाही। त्यांचा त्यांना विसर पडलेला आहे। त्यामुळे मी सांगेन की आता आमचा वचननामा तर आम्ही सगळ्या कल्याणकारी योजना विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे चाललोय आणि त्यामुळे त्यांचा वचननामा फक्त त्याच्यामध्ये जे दररोज बोलतात टोमणे, तर टोमणे नामा किंवा घोटाळेनामा, टोमणेनामा आणि हलफनामा पाहिजे, टोमणेनामा, हलफनामा, घोटाळेनामा, काय जे काय बोलायचं बघा, पण आमचा विकासनामा आहे, आमचा वचननामा आहे आणि त्यामुळे हा फरक आहे। आम्ही लोकांना दिलेला शब्द पाळणार आहोत। मराठीच्या बाबतीमध्ये ते नेहमी सांगतात, परंतु ते मराठीच्या बाबतीमध्ये एकही काम त्यांनी सांगावं, आम्ही 10 कामं सांगतो। त्यांचे पुतना मावशीचं प्रेम आहे आणि म्हणून फक्त निवडणुकीमध्ये ते उतू येतं, पण आम्ही कायमस्वरूपी मुंबईतल्या मराठी माणसाच्या मागे, मुंबईकरांच्या मागे सरकार उभं राहिलेलं आहे। आता आशिष शेलार यांनी एक सूचना या ठिकाणी केलेली आहे, मराठी सिनेमांना हक्काचं सिनेमागृह, मल्टिप्लेक्स थिएटर महापालिकेच्या माध्यमातून उभारण्याचा निर्णय आम्ही घेऊ। मराठी नाट्य, संगीत, कला, कलांसाठी 3 मराठीसाठी नाट्यगृह उभारण्याचा संकल्प आम्ही केला आहे। तंत्रज्ञानाच्या आधारावर AI पोर्टल आणि अल्गोरिदम ऑडिटवर भ्रष्टाचार विरहित मुंबई महापालिका देखील करण्याचा संकल्प या ठिकाणी केलेला आहे। ठेवीचं मी आपल्याला सांगतो, मी कालच बोललो त्याच्याबद्दल। ठेवीमध्ये माझ्याकडे चार्ट आहे आणि याप्रमाणे 2019ला 76,579 कोटी होते आणि कॅपिटल एक्सपेंडिचर 5,432 होता 2019ला। 2020ला 7,900 होते आणि खर्च होता 9,695 वर्षाला। 2021 78,745 आणि खर्च 9,341। आता बघा 31/3/2022 सरळ 91,690 कोटी झाले का? त्यावेळेस आम्ही निर्णय घेतला होता की जो प्रीमियम कोविड काळ होता, प्रीमियम 50% सवलत, स्टॅम्प ड्युटीमध्ये 50% सवलत, त्यामुळे 91,000 वाढले आणि त्यानंतर मग बघा 86,000 82,000, मग माझ्या काळात, देवेंद्रजींच्या काळात, पण इकडे 5,432 2019ला होता वर्षाचा खर्च, आता 20,166 कोटी आहे। एवढा खर्च करून पण आजच्या ठेवी किती आहेत माहित आहे? 20,166 कोटी 5,432च्या ऐवजी वर्षाला खर्च करून 80,415 कोटी रुपयांच्या ठेवी आहे। म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत ना, खोटं बोला पण रेटून बोला। अरे पैसे ठेवी, तुम्ही म्हणालात नाही ठेवी काय चाटायचे असतात का, परंतु एवढा पैसे लोकांसाठी खर्च करायचा असतात, पण एवढा खर्च करून 80,000 कोटी आहे। त्यामुळे मग
अगोदरचे पैसे कुठे जात होते?